नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होतील. 4 महिन्यांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेला आहे. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. गेल्या मुंबई महानगरपालिकेचा विचार जर केला तर गेल्या 3 वर्ष 3 महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या नाहीयेत. नगरसेवक नाहीयेत. म्हणजे लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेचा जो सर्व कारभार आहे तो आयुक्तांच्या माध्यमातून चालत आलेला आहे. आणि हे आयुक्त हे जे पद आहे हे राज्य सरकारकडून अपॉइंट केलेलं आहे. केवळ मुंबईमध्येच नाहीये, तर जिथे महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, त्या सर्वच ठिकाणी प्रशासकांच्या माध्यमातून हा सर्व कारभार जो आहे तो चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा. या आयुक्तांसोबत आणखीन एक पोस्ट आहे. ती पोस्ट म्हणजे उप मुख्य अभियंता, म्हणजे डेप्युटी चीफ इंजिनियर. आता ह्यावरून प्रश्न निर्माण होत आहेत की ही पोस्ट, ही जी टेक्निकल पोस्ट आहे, अभियंता म्हणजे इंजिनियरची जी पोस्ट आहे, ती पोस्ट आयुक्तांकडे कशाला हवी? कारण आयुक्ताकडे मोस्टली प्रशासनिक कामं असतात. टेक्निकल असं त्यांच्याकडे कुठलंही काम नसतं. त्यांच्या अंडर जे टेक्निकल म्हणजे जे विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाचे चीफ इंजिनियर आहेत. त्यांना असिस्ट करण्यासाठी उप मुख्य अभियंते आहेत. असं असताना आणि ते सर्व डायरेक्टली आयुक्तांना रिपोर्ट करत असतात. असं असताना आयुक्तांना स्वतःकडे ही पोस्ट का ठेवावी लागली किंवा त्यासाठी एखादा व्यक्ती का नेमण्यात आला, ह्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. कदाचित ह्याच मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जशा जवळ येतील तसे राजकारण देखील होऊ शकतं, राजकीय वाद देखील त्याने होऊ शकतात. ही पोस्ट नेमकी काय आहे, कशासाठी आहे, ती कधी भरली गेली आणि त्या पोस्टची गरज काय आहे आणि त्यावरून जो राजकीय वाद होण्याची शक्यता आम्ही सांगतोय तो नेमका काय आहे, ह्या सर्व मुद्द्यांवर, ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत शीतल म्हात्रे मॅडम आहेत, ज्या 3 वेळच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. 2002 पासून 2017 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे आणि प्रशासन, मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन आणि तो जो सर्व कार्यभाग, जो सगळं जे कामकाज आहे त्यांनी अगदी जवळून बघितलेलं, त्यांनी ते केलेलं आहे. काँग्रेसच्या त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत, हे विशेष नमूद करण्यासारखं आहे. शीतल म्हात्रे मॅडम, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि म्हणजे इकड तिकडच्या गोष्टी न करता थेट प्रश्न आहे की ही पोस्ट किंवा उपमुख्य अभियंता, ही पोस्ट जी आहे ती आयुक्तांकडे त्यांनी का ठेवली किंवा आयुक्तांना त्याची गरज का वाटली? आयुक्तांना त्याची गरज का वाटली हा प्रश्न मला वाटतं आयुक्तच सांगू शकतील. पण जोपर्यंत बर. माझा जो एक्सपिरियन्स आहे महानगरपालिकेचा 15 वर्ष ऍज अ कॉर्पोरेटर, आणि मी जवळून हे सगळे कारभार बघितले, तर मला एवढं सांगायचंय की 2017 पर्यंत एक कमिशनर ह्यांच्याकडे नक्कीच भरपूर कामं येत असतात आणि त्यांना असिस्ट करायला डीएमसी टू एमसी, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर टू एमसी ही पद असायची आणि ते नेहमी त्यांच्या थ्रू त्या मीटिंग्स किंवा कार्यक्रम किंवा जे काही असतं ते अरेंज करायचं. बरोबर. पण पहिल्यांदा मी एक आठवड्याआधी ही पोस्ट मला पण कळलं आणि मी पण बघितली. डेप्युटी चीफ इंजिनियर, म्हणजे चीफ इंजिनियर म्हणजे डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणजे ही टोटली तांत्रिक टेक्निकल पोस्ट आहे. बरोबर. आता बीएमसी मध्ये आपले तांत्रिक विभाग म्हणजे रोड्स, ट्रॅफिक, ब्रिज, बिल्डिंग प्रपोजल, डीपी डेव्हलपमेंट प्लॅन इत्यादी हे सगळे टेक्निकल आपले डिपार्टमेंट्स विभाग आहेत. आहेत, बरोबर. आणि त्या सगळ्या विभागांमध्ये त्यांची हायरकी म्हणजे कसं, एई असेल, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी चीफ इंजिनियर, चीफ इंजिनियर, आणि अजून एक म्हणजे मजेची बाब म्हणजे एक डायरेक्टर ईएसपी, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ही एक डायरेक्टर ही पोस्ट असायची. कुठे आमच्या वेळेस कधी कधी चीफ इंजिनियर कडनं डायरेक्टर ही त्याच्या थोडंसं वर पोस्ट असायची. तर काही कुठे जी बाब अडकत होती टेक्निकल, ती डायरेक्टर इंजिनिअरिंग कडे जायची आणि नंतर ते कमिशनर राहून कोण जो तो ती जी सिस्टम होती किंवा जो प्रोसिजर होता तो फॉलो केला जायचा. बर. पण अचानक चीफ इंजिनियर आणि डायरेक्टर यांना सरपास करून डेप्युटी चीफ इंजिनियर टू एमसी, एमसी ही पोस्ट काय आहे? म्हणजे मी तिकडे जराशी माहिती काढली असल्यामुळे, कारण कसं आहे, एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आणि अचानक काहीतरी नवीन दिसतंय. माझ्या अंदाजे ही पोस्ट 2017 नंतर आलेली आहे, आम्ही असताना नव्हती. बर. डेप्युटी चीफ, अच्छा सगळ्या जे काही प्रपोजल्स असतील, फाईल्स असतील किंवा काही अडचणी पण असतील, चीफ इंजिनियर थ्रू एमसी कडे जात होते.
किंवा मध्ये कधी कधी डायरेक्टर ESP कडे. पण बर. आता चीफ इंजिनियर आणि डायरेक्टर नंतर चीफ एमसी कडे जायच्या आधी डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणजे कुठेतरी तुम्ही त्या चीफ इंजिनियरच्या पोस्टला, त्या व्यक्तीला, डायरेक्टरच्या पोस्टला, त्या व्यक्तीला कुठे तो तुम्ही सरपास करताय, सरपोस्ट करताय. सरपास करताय. ह्याचं रिझन काय होऊ शकते? तुम्हाला ती पोस्ट इनकेपेबल वाटते, तो व्यक्ती इनकेपेबल वाटतोय, की तुम्हाला एमसी ना एक डायरेक्ट आता 20 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा माझा जरी जो काळ होता तेव्हा असं कुठल्याही कमिशनरांकडे झालं नव्हतं. आणि आता बर. गगराणी साहेब, ऑनरेबल कमिशनर साहेब ते असताना त्यांनाही असे प्रपोजल्स वगैरे येतील नक्कीच. पण त्यांचे डिपार्टमेंट चीफ्स आहेत ना, दॅट इज व्हॉट, म्हणजे डिपार्टमेंटचे चीफ जे हेड्स आहेत, चीफ इंजिनियर रोड्स, BP, DP, त्यांचं जॉबच ते आहे. पूर्ण बरोबर. फाईल स्टडी करून जे काय असतील, जर त्याच्यात त्रुटी असतील, त्रुटी त्याच्यात असतील काही तर असतील, सुधार करून ते घेणं सुधार वगैरे. करून कमिशनरांकडे पोहोचवायचं. अँड दॅट गोज थ्रू अँड DMC टू MC, तो एक लिंक असायचा. पण आता चीफ इंजिनियर आणि डायरेक्टर कडच्या जे प्रपोजल्स आहेत ते आता डेप्युटी चीफ इंजिनियर कडे जाणार. म्हणजे मी जेव्हा ही पोस्ट बघितल्यावर मी सिविक डायरी बघितली, तर ही बर. पोस्ट मला दिसत होती, ही जे नाव आता जे उणगे साहेब आहेत, डेप्युटी चीफ इंजिनियर प्लॅनिंग 2, DP2. हम्म. आता जर ते DP2 आहेत मग ते DP डिपार्टमेंटला असायला पाहिजे, बर. कमिशनरांकडे नको. तर कुठेतरी एक माझा पॉलिटिकल एक्सपिरियन्स जो मला म्हणतोय तो याच्या दिस इज, म्हणजे काय म्हणतात ना त्याला, बोलतात ना, जे दिसतं तसं नाहीये हम्म. ही पोस्ट. नाही, पण हे कारण पोस्ट कधीपासून, म्हणजे तुम्ही तर म्हणताय की 2017 पर्यंत तुम्ही 17 ज्यावेळी नंतर नगरसेविका होता तोपर्यंत ती ही पोस्ट नव्हती. त्यानंतर आत्ता म्हणजे हा काही दोन वर्षांनंतर. हजार सतरा नंतर ही पोस्ट जी आहे ती 5 वर्षांनी, ही आत्ताची 3 वर्ष, 8 वर्षांमध्ये ही पोस्ट आली असं तुमचं म्हणणं आहे. परंतु ह्यासाठी काही सरकारचा अध्यादेश किंवा अशा काही गोष्टी निघालेल्या आहेत का तुमच्या मी जी निदर्शनास, किंवा माहिती तुमच्या माहितीमध्ये आहेत का? मी जी माहिती काढली म्हणजे त्या दिवशी तिकडे, दिस इज अ नॉन स्केड्युल्ड पोस्ट. बर. म्हणजे हे काय BMC अधिसूचित मध्ये केलेलं नाहीये. अधिसूचित पोस्ट नाहीये. बर. ही मला वाटते स्वतःच्या म्हणजे कोणी विशिष्ट MC असेल, ते गगराणी साहेब असतील, त्यांच्या आधीचे MC असतील, त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी हं. किंवा त्यांच्यावर कोणीतरी थोपलेली ही पोस्ट आहे. ह्या दोघांपैकी काही कारण होऊ शकतात. कारण मी माझ्या ह्याला सांगते की हं. गगराणी साहेब हे सत्ताधारी पक्ष म्हणजे आता जे BJP सत्तेमध्ये आहे, त्यांनी लावलेलं आहे. नाही, तो एक राजकीय भाग जो राजकीय आहे त्यातला, जे पिक्चर तो आहे जे तो मला एक समजतं. तो एक वेगळा विषय आहे आणि त्या संदर्भात मी तुम्हाला पुढे विचारणारच आहे. परंतु मुद्दा हा आहे की ती पोस्ट आहे आता, मात्र ती अधिसूचित आहे की नाही आहे हा एक वेगळा भाग येतो. परंतु त्यांच्याकडे जबाबदारी काय आहे, म्हणजे कोणत्या एका पर्टिक्युलर विभागाची त्यांना जबाबदारी दिलेली आहे का, की ओव्हरऑल ते जेवढे डिपार्टमेंट आहेत त्याच्यावरती ओव्हरलुक करण्याचं काम करतात? मला जी तिकडे ते ज्यांची ते फळक लागलाय त्याच्यावर हा. काही लिहिलेलं नाही. डेप्युटी चीफ इंजिनियर लिहिलंय. फक्त एवढीच आहे की फक्त कोणत्या एवढीच माहिती विभागाची दिलेली आहे. नाहीये. हा. विभाग, डेप्युटी चीफ इंजिनियर हा विभागाचा असायला पाहिजे, त्या बरोबर आहे, डिपार्टमेंटचा असायला निश्चितच. पाहिजे. ते काही लिहिलेलं नाहीये तिकडे. बर. पण जे आता मला समजतंय हं, ते बोला. ते मला जे मी समजते ते BP आणि DP साठी कुठेतरी त्यांना ठेवलेलं आहे असं मला अंदाज आहे. बर. तुम्ही तुम्ही एक राजकीय देखील या गोष्टीला अँगल देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, तो असा की अ, आता सध्या जे प्रशासक आहेत किंवा जे आयुक्त आहेत ते राज्य सरकारकडून म्हणजे भाजपकडून ते नियुक्त केले गेलेले आहेत. मग अशा वेळी मुंबई महानगरपालिकेवरती नजर ही केवळ भाजपचीच राहील, भाजपच्याच कडेच संपूर्ण तो कारभार राहील. तिथे आपला माणूस असायला हवा, कारण ज्या उंडगे साहेबांचा तुम्ही उल्लेख केला ते पहिले शिंदेचे जवळचे अधिकारी म्हणून त्यांची OSD. ओळख आहे. OSD आहे, तर जवळचे अधिकारी म्हणून त्यांची एक ओळख आहे. तर त्यांना तिथे नियुक्त केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला राजकीय काय डावपेच दिसत आहेत? म्हणजे ही डबल इंजिन सरकार जी चालते ना, त्यांना एकमेकांवर भरोसा नाही. अच्छा. माझं हम्म. असं म्हणणं हम्म. आहे किंवा हम्म. माझा आरोपही घ्या किंवा म्हणणं घ्या की आज BJPनी एक आयुक्त जो दिलेला ऍडमिनिस्ट्रेशन, तो आयुक्त नाही आता, ही इज जस्ट अन ऍडमिनिस्ट्रेटर. बरोबर. आणि बरोबर. त्याच्यासाठी त्यांच्यावर नजर ठेवायला किंवा ती माहिती ठेवायला एक हे जे उणगे साहेब आहेत ते OSD होते.
शिंदे शिंदे साहेबांची. साहेबांची, ज्यावेळी आणि ते त्यांना इकडे मुख्यमंत्री होते. बसवलं गेलेलं आहे. म्हणून ह्याच्यात काही जी सिस्टम असते, एक पोस्ट क्रिएट करायला पण सभागृहामध्ये तो प्रस्ताव येतो, त्याच्यानंतर युडी मध्ये जातो, बरोबर. म्हणजे शासनाकडे जातो. हे सगळं सरपास करून त्यांना बसवलं गेलेलं आहे, बरोबर कमिशनरांच्या ऑफिसच्या समोर. म्हणजे जी काय माहिती प्रशासकांकडे जाते, ती माहिती उंडगे साहेबांच्या हातून त्यांच्या नजरेखालून गेली पाहिजे आणि ती माहिती शिंदे साहेबांना पण मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था शिंदे साहेबांनी केली आहे असं तुमचं म्हणणं आहे? हंड्रेड किंवा अशी पर्सेंट तशी चर्चा सुरू आहे? युडी आज दादा त्यांच्याकडेच आहे ना. बरोबर. मग ह्याचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर किंवा निवडणूक एक बाजूला ठेवू, प्रशासनिक कामकाजावरती त्याचा काय परिणाम होतोय त्या पोस्टचा? प्रशासनिक कामकाजावर काय परिणाम होईल ही गोष्ट दुसरी आहे. पण एवढं बर. नक्कीच आहे की तिकडे जे अधिकारी आहेत, त्या चीफ इंजिनियर्स जे आहेत, नक्कीच त्यांच्यावर तर परिणाम होणारच. कारण आज बरोबर. चीफ इंजिनियर हा पद कधीही बघितलं तर डेप्युटी चीफ इंजिनियर पेक्षा वरचा आहे. आणि आज त्यांना डेप्युटी चीफ इंजिनियर थ्रू जावं लागते. तर कुठे तरी हा ओव्हरऑल जो ऍटमॉस्फिअर बदलेल, की हम्म. एका सबऑर्डिनेट थ्रू त्यांना कमिशनरांकडे जावं लागते, तर एक स्ट्रॉंग मेसेज पण जातो. आणि मला वाटतं एक अधिकाऱ्यांची मेंटल जी अवस्था असेल ती पण हम्म. बदलते, की आज ते शेवटी सर्वस्व ऑथॉरिटी होतं, बरोबर. चीफ इंजिनियर, आणि आता त्यांना डेप्युटी चीफ इंजिनियर थ्रू त्यांना पुढे त्यांच्या हायर अपकडे जावं लागतं. तर कुठेतरी हा एन्व्हायरमेंट दूषित होतोय असं माझं, आणि ज्याच्या कामकाजावर फरक पडेल फरक पडेल, असं माझं परिणाम होईल. म्हणणं आहे. बर. बरोबर, ठीक आहे. ही पोस्ट जी आहे ती तुमच्या सांगण्याप्रमाणे कुठलाही सरकारी अध्यादेश किंवा असं काही काढण्यात आलेलं नाहीये. ती आयदर ती थोपलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे, किंवा स्वतः आयुक्तांनी ही पोस्ट क्रिएट करून ती भरली असावी, असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे असू दोन्ही गोष्टी, शकतो. दोन्ही गोष्टींचा विचार केला तर. तर ही पोस्ट आणि त्याचा कामकाजावर होणारा परिणाम आणि त्याचा आता दूरगामी, म्हणजे दूरगामी म्हणता येणार नाही, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती त्याचा काय परिणाम होतो हे बघण्यासारखं असेल. वेळच सांगेल तो काय परिणाम आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया, ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. विषय थांबवलेला नाहीये, मात्र केवळ चर्चा थांबवलेली आहे. शीतल म्हात्रे मॅडमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया आणि ही आपण इथेच थांबूया. धन्यवाद.